शिवसेनेवर ज्यावेळेला अडचणीची वेळ आली त्यावेळेला तुम्ही गेलेला होतात सर्वोच्च न्यायालयामध्ये, जिकडनं अजूनही तुम्हाला अपेक्षित असलेला न्याय मिळू शकलेला नाहीये. पण आता 20 ऑगस्टपासून एक अंतिम सुनावणी होईल असं कोर्टाने म्हटलंय. कितपत तुमच्या अपेक्षा आहेत? साधारणतः जे तुम्ही इंटरिम अपेक्षा व्यक्त केलेली होती की जे एनसीपीच्या बाबतीत सांगितलेलं होतं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तसं शिंदेच्या बाबतीत सुद्धा व्हावं. काय तुम्हाला साधारणतः वाटतं? काय अपेक्षा आहे तुमची? बघा, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आता मोठा कालखंड त्याच्यातला निघून गेलेला आहे. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, हे आमचे आरोप आहेत. डिस्क्वालिफिकेशनला लायबल होते तरी देखील म्हणजे बाळासाहेबांचा पक्ष, आता पवारसाहेबांचा पक्ष, कोणाला सांगितलं तर विश्वास बसेल का की हा पक्ष पवारसाहेबांचा नाही? त्यावेळेला ही केस तर मी स्वतः जवळनं बघतोय, मी लढतोय, मला माहिती आहे. आज 2.5 वर्ष निघून गेली, त्याच्यामध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. आजही आमचं म्हणणं हेच आहे की त्यावेळेला एकनाथ शिंदेचा राजकीय जन्म केव्हा झाला? 2004ला ते आमदार झाले, मी 2004ला आमदार झालो. शिवसेना त्यांनी हायजॅक केली म्हणण्यापेक्षा भाजपच्या मदतीने पडलेला दरोडा आहे तो. आणि ह्या दरोड्यामुळे शिवसेनेचं चिन्ह काढून घेतलं, शिवसेनेचं नाव काढून घेतलं. आता ह्याची कायदेशीर लढाई होईल, त्याच्यात पुन्हा मांडलं जाईल. कदाचित आम्हाला चिन्ह मिळेल, कदाचित आम्हाला पक्षाचं नाव मिळेल, पण माझं झालेलं नुकसान कोण भरून देणार? माझं झालेलं नुकसान झालंच ना माझं. त्याच्यामुळे न्यायाला उशीर झाला की तुमचं नुकसान होतं. आता कित्येक लोक जे बघतोय आपण, ईडीमध्ये, CBIमध्ये पकडले जातात, आतमध्ये टाकले जातात, 2-2 वर्ष आतमध्ये राहतात आणि मग शेवटी सरकार कोर्टात काय सांगतं? त्यांना सोडा, आमचं काय ऑब्जेक्शन नाही आहे. अरे पण त्याच्या आयुष्याची 2 वर्ष गेली ना फुकट. त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं ना. अशी कित्येक राजकीय लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत. एक महापालिकेच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न आहे की तुम्ही विधानसभा, लोकसभा काँग्रेससोबत लढलात, ज्याचा तुम्हाला मुंबईमध्ये पुरेपूर फायदा झाला. दलित अल्पसंख्याकांची मतं घेण्यामध्ये तुमची मतं होती, पण काँग्रेससोबत असल्याचा फायदा झाला. आता ज्यावेळेला तुम्ही महापालिका निवडणुकांमध्ये जाल त्यावेळेला ही मतं तुमच्यापासून दुरावली तर त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो का? म्हणजे राज ठाकरेंसोबत जाण्यामागे मराठी मतं एकवटतील हा मुद्दा आहेच, पण दलित अल्पसंख्याकांची मतं जी तुम्हाला काँग्रेसमुळे मिळाली ती दुरावतील याची भीती आहे का? बघा, असं आहे, प्रत्येकाची मतं स्वतंत्र आहेत आणि प्रत्येक पक्षाची मतं स्वतंत्र आहेत. मागची महानगरपालिका आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवरती सगळे पक्ष वेगवेगळे लढले, तरी देखील शिवसेनेचा महापौर बसला. मतांच्या गणितात तुम्ही बघायला जाल तर मतांच्या गणितामध्ये पवारसाहेबांना मतं अजित पवारसाहेबांच्या पक्षापेक्षा जास्त पडली, तरी देखील त्यांच्या जागा 47 आल्या, यांच्या फक्त 10 आल्या. हा प्रत्येक मतदारसंघाच्या मतांचा खेळ असतो. हा ओव्हरऑल सगळ्या टोटल मतांचा खेळ नसतो. त्या मतदारसंघाचं काय गणित आहे, त्या मतदारसंघामध्ये डिव्हिजन ऑफ वोट्स काय होणार आहेत, त्या मतदारसंघात कॅन्डिडेट कोण आहे, ह्यावरती कॉर्पोरेशन सगळे अवलंबून असतात. कॉर्पोरेशनचे निकाल 200, 500, 700, 1000, 1200, 1500 आणि त्या 1500चा फॅक्टर कोण ठरतो याच्यावरती बरीचसे गणित अवलंबून असतात. ही काही लोकसभा नाही आहे किंवा ही काही विधानसभा नाही आहे की एका विचारधारेवरती चालते. ही लोकल इश्यूजवर चालणारी निवडणूक आहे. त्याच्यामुळे ज्या पक्षाकडे चांगला कार्यकर्ता, जो लोकांना अपील करू शकतो, तो कार्यकर्ता ती मतं खेचत असतो. आणि तिथे समजा दुसरा चांगला कार्यकर्ता त्याच्या स्वतःच्या ताकदीवरती 200, 500, 10,000 मतं जर घेऊन गेला तर हा उमेदवार चांगला असून देखील पडतो. त्यामुळे वेगवेगळी गणितं ही वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडली जातात. त्याच्यामुळे हे म्हणणं आत्ता फार म्हणजे इमॅच्युअर्ड आहे की काँग्रेसची अल्पसंख्याकांची मतं इथे जातील. आता आम्हाला आमचा शिवसेनेचा मुस्लिम वॉर्डातनं निवडून येऊ शकत नाही का? येऊ शकतो. पूर्वी येत नव्हता का? येत होता. बहरामपाड्यासारख्या पूर्ण मुस्लिम एरियात तेव्हा तर काँग्रेस आमच्याबरोबर नव्हती, शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. माझ्याकडे आजही असे 12 वॉर्ड आहेत की जिकडे सगळ्यात कमी मराठी आहेत, जिकडे उत्तर भारतीय आणि मुस्लिमांची प्राबल्य आहे, असे वॉर्ड शिवसेनेने जिंकलेले आहेत. त्यामुळे हा प्रत्येक वॉर्डाचा DNA वेगळा असतो आणि त्याच्याप्रमाणेच निवडणूक लढावी लागते. पण अनुजा